आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल। मानवतेच्या सीमेचा भंग करणारी ही घटना, संपूर्ण महाराष्ट्र हादरून टाकणारी ही नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या अमानुष घटनेने 3 वर्षाची निरागस चिमुकली प्रज्ञा दुसाने हिच्यावर गावातील 24 वर्षीय नराधाम विजय संजय खरेनारे याने अत्याचार केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून तिची क्रूर 16-17 नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या या पशुवृत्तीच्या कृत्यामागे आरोपीचे प्रज्ञाच्या वडिलांशी जुने भांडण असल्याचा संशय। या निष्पाप बालिकेवर बदल्याची ही अमानवीय कारवाई आहे का? संपूर्ण गाव संतापले आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी विजय खैरनारला अटक केली असून त्याला 20 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। मात्र अमरावतीतील आशापुरी सोनार महिला मंडळ आणि श्री संत नरहरी सेवा समितीच्या महिला व समाज बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवलेला आहे। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे की आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून शीघ्रगती न्यायालयात फाशीची शिक्षा द्यावी। तसेच अशा गुन्ह्यांना आळा घालवण्यासाठी जिल्ह्यात विशेष पोलीस जागृती मोहीम राबवा। महिलांच्या सुरक्षेची हमी देणाऱ्या सरकारने आता तरी जागे व्हा। अशा राक्षसांना समाजात फिरू देऊ नये। निरागस बालिकांना न्याय मिळालाच पाहिजे, फाशी झालीच पाहिजे। अमरावतीकरांनो, हा संतापाचा विषय। बालिकांच्या सुरक्षेसाठी एकत्र या। मला जीव घेणार नाही तोपर्यंत असे कृत्य समाजात घडत आहे आणि 3 वर्षाच्या मुलीवर, अबोध बालकावर, म्हणजे जेमतेम ते बालक बोलायला शिकतं, अशा बालकावर जर या वयात जर ते बालक सेफ नाही आहे तर मग स्त्रिया कुठे सेफ आहे? मग शासन कुठे आहे? सरकार कुठे आहे? फक्त आपल्याला म्हणतायत की बस आमच्या कार्यकाळामध्ये महिलांना 50% आरक्षण आहे, आमच्या कार्यकाळामध्ये महिला सेफ आहेत। अरे लहानच तर मुलं सेफ नाही तर मग मोठ्यांचं काय? अशा मुलीवर, अशा बालकांवर मग आम्ही आमच्या मुलांना शिकवावं की नाही शिकवावं? त्यांना शाळेत घालावं की नाही घालावं? घरात बसणाऱ्या आईला प्रश्न पडेल ना। ज्या मुलींच्या आईला गाडी नाही चालवता येत पण तिला वाटते आपली मुलगी शिकली पाहिजे, मग ती अशा वेळेस जर ती मुलगी जर एकटी शाळेत जाईल, एकटी कॉलेजला जाईल, तिच्या मुलीच्या जीवाला धोका आहे, मग त्या मुलींनी शिकावं की नाही शिकावं याकडे शासनाने काही तर म्हणजे नेहमी मेणबत्त्या जाळल्या जातात, त्यांना चौकामध्ये श्रद्धांजली दिली जाते, याच्यावर होते तरी काय? याकडे किमान शासनाने लक्ष द्यावं आणि या मुलीला, अगदी या लहान बालकाला न्याय मिळवून द्यावा। म्हणजे जो जीव त्यांनी घेतलेला आहे तसा जीव त्या मुलाचा तिथे घेतला गेला पाहिजे। फाशीने तो 1 मिनिटात मरून जाईल, त्याला काही वेळ नाही लागणार, 5 मिनिटं तरपडे, पण हे लेकरू मरताना किती तरपडलं असेल, त्या आईच्या पोटातून काय गोळा निघाला असेल। एक आईच समजू शकते, इथे सगळ्या आई आहेत, एकही बिना आईचं एक कोणीच नाही आहे। तर ह्यांना एक अशी तळमळ आहे की आमच्या समाजाची मुलगी आहे म्हणून ही तळमळ नाही, ही मुलगी आहे, ही मुलगी आहे आणि ही मुलगी, ह्या मुलीची तळमळ मलाच नाही, यांनाही पाहिजे, त्यांनाही पाहिजे, पण यांच्यापेक्षा एका स्त्रीची तळमळ जास्त समजते। म्हणून आज मी आशापुरी सोनार महिला मंडळ आणि संत नरहरी सेवा समितीद्वारे आपल्याला निवेदन देते की जसा जीव त्या मुलीचा गेला तसाच तेवढीच शिक्षा त्या मुलाला शासन। कुमारी प्रज्ञा दुसाने हिच्यावर अतिशय अमानुषपणे जे कृत्य झालं त्या कृत्याचा विरोध आणि कृत्य झाल्यानंतरही तिला जे दगडाने ठेचून मारल्या गेलं, हा जो मानवाची घृणता याच्यातून दिसून येते आणि या घृणतेला निषेध करण्यासाठी आज आम्ही आशापुरी सोनार महिला मंडळ आणि संत नरहरी सेवा समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देत आहोत की जीवाला जीव, जर त्या मुलीचा जीव त्यांनी घेतला आहे तर त्याला नुसतं शिक्षा, नुसतं डांबून ठेवणे एवढी शिक्षा न करता तिच्या जीवाला त्याचा जीव तुम्ही घ्या, बस एवढंच आमचं निवेदन आहे। आणि मला असं वाटते यातूनच त्या मुलीला आमच्याकडनं श्रद्धांजली दिल्या जाईल। धन्यवाद। अशा घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल।